स्वागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन अपडेट जी पोलीस आणि आर्मी भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजेच 1RT योजना. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 1RT योजना नक्की काय आहे? आर्मी आणि पोलीस भरती विद्यार्थ्यांसाठी यात कोणती सुविधा मिळेल? सोबतच तुम्हाला दरमहा स्टायपेंडसुद्धा मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी अप्लाय कसं करायचं आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना तुमच्या करिअरला कसं वळून देऊन जाईल, तर या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर बघणारच आहोत. तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे, आर्मी आणि पोलीस एक्झामची तयारी करणं खूप खर्चाचं असू शकतं. कोचिंग फीस, अभ्यासाचं साहित्य आणि इतर खर्चही असतो. तर हेच खर्च कमी करण्यासाठी आणि गरजू पण हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना आणली आहे. तर 1RT मार्फत स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण, निवास आणि भोजन व्यवस्थेसाठी स्टायपेंड दिला जातो. आता महत्त्वाचं म्हणजे या योजनेत विद्यार्थ्यांना काय मिळेल? तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला ₹10,000 स्टायपेंड हा मिळणार आहे. पण त्यासाठी एक अट आहे. तुम्हाला 75% उपस्थिती असणे अनिवार्य आहे. सोबतच तुम्हाला जेव्हा आपण ट्रेनिंग कंप्लीट करू 6 महिन्याची, तेव्हा आपल्याला ₹12,000 हे मिळणार आहेत. तर यामध्ये आपण ते आपल्या बुक्सवरती खर्च करू शकतो आणि इतर गरजांसाठी खर्च करू शकतो. तर आता महत्त्वाचं म्हणजे की या योजनेसाठी पात्रता काय आहे? तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचे आहे. सोबतच तो व्ही-जे-एन-टी प्रवर्गात असणे गरजेचे आहे आणि सोबत त्याची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल. म्हणजेच की फॉर्म भरल्यानंतर तुमची एक परीक्षा घेण्यात येईल. ह्या परीक्षामध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांना या योजनेचा लाभ हा मिळेल. तर पोलीस भरती प्रशिक्षणाकरिता पात्रता. उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे किमान वय 18 ते 33 वर्षापर्यंत असावे आणि सोबतच मिलिटरी भरती प्रशिक्षणाकरिता पात्रता. उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा आणि सोबतच उमेदवाराचे किमान वय 17 ते 21 वर्ष असावे. तर यामध्ये काही वैद्यकीय अर्हता पण दिली आहे. तर उंची कमीत कमी 165 सेंटीमीटर पुरुषांची हवी आहे. सोबतच कमीत कमी 155 सेंटीमीटर महिलांसाठी हवी आहे आणि कमीत कमी 79 सेंटीमीटर दीर्घ श्वास घेतल्यानंतर 84 सेंटीमीटर केवळ पुरुषांकरिता. तर सोबतच प्रशिक्षणाकरिता घ्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके तुम्ही हे एकदम डिटेल्समध्ये रीड करू शकता, जेणेकरून तुम्हाला नंतर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि प्रशिक्षणाचे स्वरूप जसे मी तुम्हाला सांगितलेच आहे, की यामध्ये आपली एक परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेच्याद्वारे हे आपल्याला सिलेक्शन करणार आहे आणि सदर कालावधी हा 6 महिन्यांचा असेल आणि प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येईल आणि सोबतच आपल्याला ऑफलाईनमध्ये 75% हजेरी लावणं गरजेचं आहे. आणि तुम्ही बघू शकता यामध्ये व्ही-जे-ए, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी अशा 4 प्रवर्गाचा समाविष्ट करण्यात आला आहे. तर यापैकी तुम्ही कोणत्याही प्रवर्गात मोडत असाल, तर तुम्ही यासाठी नक्कीच अर्ज करू शकता. तर महत्त्वाचे काही कागदपत्र आपल्याला दिले आहेत. आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर आणि सोबतच पोलीस भरतीसाठी काही प्रमाणपत्र आहेत आणि आर्मीसाठी काही आहेत. तर हे प्रमाणपत्र तुम्हाला फॉर्म भरत्यावेळेस लागणार आहेत. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म कसा भरायचा? तर सर्वात पहिले तुम्हाला www.1rt.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर पोलीस मिलिटरी भरती 2026-27 ट्रेनिंग यावरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि सोबतच अर्ज भरताना काही माहिती लाल रंगाच्या चिन्हाने दर्शविलेली असल्याने ती माहिती उमेदवारांना भरणे बंधनकारक आहे. अर्ज हा तुम्ही व्यवस्थितरित्या भरा, जेणेकरून तुमचा अर्ज हा प्रॉपर सबमिट होईल. आणि शेवटी काही अटी व शर्ती दिल्या आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25/6/2026 राहील. तर यातच सर्वांनी फॉर्म आपला भरून घ्यायचा आहे आणि बाकी काही अटी आणि शर्ती आहेत, त्या तुम्ही नक्की रीड करा, जेणेकरून तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलवरती नवीन-नवीन अपडेट्स आणत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो. तर मित्रांनो, ज्या मित्रांचं स्वप्न आर्मी आणि पोलीस भरती क्षेत्रात करिअर करण्याचं आहे, त्यांनी या योजनेचा फायदा नक्की घ्या.
सोबत प्रयत्न करत राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नोकरीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.